मागिला ध्यायी अनुसंधान भरतरी साले विरक्तपण गोरक्ष धनीचे समागमे करून गिरणार अचळा पोचला. कथेचं अनुसंधान पाठीमागच्या अध्यायामध्ये गोरक्षनाथ आणि भरतरींची आणि दत्तात्रेयांची भेट घडवून दिली. भरतरीला वैराग्य प्राप्त झालं. आता ऐका. पोचला परी रात्रंदिन लेऊन स्नेहाचे अपार रत्न तेने करोनी उभयता जाण सुशोभित पै झाले. आणि पोचला दत्तात्रयांपाशी आला आणि गोरक्षनाथांचं दत्तात्रयावरचं प्रेम उचंबळीत त्या ठिकाणी झालं. अनावर असणारा गुरु दत्तात्रयांना बघितल्यावर भरतरीला प्रेम आणावं. यावरी गोरक्ष 3 रात्री राहता झाला गिरणार पर्वती मग पोसवली श्री दत्ता प्रती मच्छिंद्राकडे चालिला. काही दिवस गिरिनाथ पर्वतावरती गोरक्षनाथ राहिले. भेट घेतली. मच्छिंद्राकडे निघाले. चालिला परी अत्रिसूत म्हणे बाळा गोरक्षनाथ मच्छिंद्र भस्म मध्ये हाते भेटला नाही बहुत दिवस. आणि दत्तात्रयाने गोरक्षाला सांगितलं. म्हणले बाळा माझे आणि मच्छिंद्र माझा शिष्य आहे. प्रथम शिष्य आहे आणि त्याची भेट घेण्यासाठी माझं मन आतुर झालेलं आहे. त्यामुळं तू चाललास तर मी बोलवलंय किंवा मी आठवण काढली असं मच्छिंद्रांना सांगा. तरी तयाची भेटे माझे चक्षु परम भूकेले योग दक्षु तरी त्यानून मद प्रत्यक्षु भेटवी का जीव लगा. म्हणून काय करा तुम्ही जावा मच्छिंद्रनाथांना सांगा त्यांना भेटण्यासाठी त्यांना पाहण्यासाठी माझ्या डोळ्याला खूप आतुरता लागलेली आहे असं दत्तात्रय सांगतात. ऐसे ऐकता दत्तात्रेवानी भेटवनी म्हणे गोरक्ष मुनी मग श्री दत्तात्रय चरणम नमोनी निघता झाला गोरक्ष. आणि दत्तात्रयांचं बोलणं ऐकलं. गोरक्षाने सांगितलं महाराज तुम्हाला भेटायचंय तर मी भेटवतो असं आश्वासन गोरक्षनाथांनी दिलं. आणि गर्भांद्री पर्वतांपाशी मच्छिंद्र होते तिकडे निघाले. श्री मच्छिंद्रनाथ मार्ग धरून चालत झाला गोरक्ष नंदन येरी कडे राय कारण काय करी महाराजा. आणि मच्छिंद्रनाथांची भेट घेण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी गोरक्ष निघालेले आहेत. इकडे आता भरतरीनाथ दत्तात्रयांकडे आलेले आहेत. आता त्यांना कसा अनुग्रह देतात. नाथ दीक्षा देऊन त्यासी मौळी स्थापी वरधास्तासी चिरंजीव पद देऊन त्यासी अक्षय केला महाराजा. आणि गुरु दत्तात्रयाने भरतरीच्या डोक्यावरती हात ठेवला. अनुग्रह दिला आणि चिरंजीव करून टाकलं. भरतरीनाथांना मरण नाही आणि चिरंजीव कल्पपर्यंत त्या ठिकाणी त्यांना केला असा आशीर्वाद दत्तात्रयांनी दिला. गौरी कल्याण असे धरित्री चिरंजीव केला राव भरतरी ऐसे वचन वागुतरी प्रसाराते ओपिले. दत्तात्रयाने सांगितलं भरतरीनाथ तुम्ही जोपर्यंत पृथ्वी तलावरती राहताल जोपर्यंत ही पृथ्वी कल्याण आहे पृथ्वी सुखाने नांदते तोपर्यंत जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र तारे सूर्य आहेत तोपर्यंत तुमचं जीवन असेल. आशीर्वाद रूपी प्रसाद दत्तात्रयांनी दिला. या उपरी अभ्यासास प्रारंभ नेमिला भरतरी दास ब्रह्म ज्ञान रसायनास कविता वेद सांगितले. याच्यानंतर आता भरतरींचा अभ्यास घ्यायचा म्हणून अथांग ज्ञान प्राप्त करून दिलं. अभ्यासाला सुरुवात केली. अनेक प्रकारचे मंत्र दीक्षा ज्ञान कविता लेखन याचं ज्ञान दत्तात्रय करू लागले. ज्योतिष व्याकरण धर्मोधर जलतरणादी संगीतोत्तर वैद्य अश्वरोहिणी अपार गार आदीच होता तो. आणि अनेक प्रकारचे विद्या आहेत. ज्योतिष तंत्र मंत्र जलतरण पाण्यावरनं तरण पुन्हा अश्व शिक्षा आहे. घोड्यांबरोबर कसं त्या ठिकाणी युद्ध करायचं अश्व चालवायचं कसं ह्याचं ज्ञान भरतरीला आधीच होतं कारण तो राजा होता. त्यामुळे क्षत्रियाचं जे ज्ञान होतं युद्ध कौशल्य ते भरतरीकडे अगोदर होतं असं सांगतात. कोकशास्त्रादी नाटक कळा चातुर्य भाष्य बोले रसाळा मीमांसादी पातंजला प्रवीण केला महाराज. सगळे शास्त्र मीमांसक आहे कोकशास्त्र आहे अशा प्रकारचे अनेक जे शास्त्र आहेत ते विद्या आहेत त्याच्यामध्ये दत्तात्रयांनी पारंगत केलं. या परी वैद्यशास्त्र गहन सांगता झाला अत्रिनंदन
वातास्त्राधिक जलद पूर्ण अग्नि अस्त्र सांगितले. मग आता सगळ्या अस्त्रामध्ये परिपूर्ण करायचंय भरतरीनाथांना. त्याच्यामुळे वात अस्त्र, वायू अस्त्र सांगितलं, अग्नि अस्त्र सांगितलं, पर्जन्य अस्त्र सांगितलं, अनेक अस्त्राचं ज्ञान दत्तात्रय सांगू लागले. कामास्त्र, धर्मास्त्र, वाताकर्षण, वज्रास्त्र, पर्वत्रास्त्र, वासव शक्ती दारुण, नागास्त्र, खगेंद्रास्त्र, अस्त्री जीवनी जीवन, ब्रह्मास्त्रादी उपदेशी. कामास्त्र आहे, धर्मास्त्र आहे, वातास्त्र आहे, वज्रास्त्र आहे, पर्वतास्त्र आहे, वातशक्ती अस्त्र आहे, गरुडास्त्र आहे, आग्नेयास्त्र आहे, अशा प्रकारचे अस्त्र सांगू लागले. देवास्त्र, काळास्त्र आणि मोहन, रुद्रास्त्र, वीरस्त्र, अति निपुण, निर्वाणास्त्रादी दानव प्रवीण, सवनास्त्रादी सांगितले. देवास्त्र आहे, काळास्त्र आहे, पुन्हा मोहनास्त्र आहे, रुद्रास्त्र आहे, विकटास्त्र आहे, अशा पद्धतीचे निर्वाणीचे अस्त्र जे दानवांनाही जिंकता, आपल्याला दानवांनाही जिंकता यावं असं दानव अस्त्र याच्यामध्ये भरतरींना प्रवीण केलं. कार्तिकास्त्र आणि स्पर्शास्त्र, विभक्तास्त्रादी मानव अस्त्र, विहंगम प्लवंगम कामिनी अस्त्र, सकळ अस्त्रादी उपदेशी. आणि पुन्हा कार्तिक अस्त्र आहे, स्पर्शास्त्र आहे, स्पर्श जमिनीला स्पर्श होण्याचं स्पर्शास्त्र आहे. पुन्हा त्या ठिकाणी असणार अनेक प्रकारचं मनुष्य मानव अस्त्र आहे आणि दैत्य अस्त्र सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पुन्हा अनेक प्रकारचे असणारे अस्त्र शस्त्रामध्ये भरतरीनाथांना प्रवीण केलेलं आहे असं सांगतात. यावरी शस्त्रविद्या सधन पूर्वी होता राव निपुण, त्रिशूळ भरशंकुशमान, धनुष्य तोमर असिरता. आणि शस्त्रास्त्र विद्यामध्ये राजा अगोदर प्रवीण होता. भरतरी अगोदर राजा होता, अवंतिका नगरीचे राजे होते, त्याच्यामुळे शस्त्रास्त्रामध्ये तो प्रवीण होता. मग त्याच्यामध्ये गदा चालवण्याचा असेल, तलवार चालवण्याचा असेल, धनुष्यबाण असेल, गदा परीख तोमर असेल, या सगळ्या अस्त्रामध्ये भरतरी अगोदर प्रवीण होते असं सांगतात. परज मुदगुर बरसी, मांडुक चक्रे गदा उद्देशी, दारू केंद्र शस्त्रेशी बरसी, कुठिरादी की प्रवीण. अनेक प्रकारचे असणारे शस्त्र अस्त्र आहे, दारुक अस्त्र आहे, मांडूक आहे, चक्र आहे, गदा आहे, अशा प्रकारचे जेवढी पृथ्वी तलावरती शस्त्र अस्त्राचं ज्ञान आहे ते सगळ्यामध्ये दत्तात्रय भरतरींना प्रवीण करतात. ऐसा शस्त्र विद्या कारण पूर्वीच होता राव प्रवीण, त्यावरी अस्त्र विद्या रत्न गुरु मुखे लाधला. शस्त्रास्त्र विद्यामध्ये भरतरी अगोदर प्रवीण होते आणि त्याच्यावरती गुरु दत्तात्रयांच्या मुखामधून अस्त्र विद्या, मंत्र विद्या ही सगळी प्राप्त झाली असं सांगतात. मग त्या विदेशी अर्थ शेवटी की कोणन विराजे रत्न तगटी, मग त्या तेज हेमवटी मोल काय बोलावे. आणि दत्तात्रयांच्या मुखामधून सगळे मंत्र प्राप्त झालेले आहेत, अनेक प्रकारचे अस्त्र आहेत, ते सगळे दत्तात्रयांच्या कृपा आशीर्वादानं, त्यामुळे त्याचं मूल करता येत नाही असं सांगतात. की सुगंधित मलयागर त्या मिश्रित झाले मृगमत केशर, मग त्या गंधा ते उत्तर कमन आरती बोलावे. अगोदरच सुगंध आहे आणि त्याच्यामध्ये चंदन मिक्स करावं, मग त्या सुगंधाचं वर्णन करता येतंय का? नाही. तसं अगोदर भरतरी शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण होते, पुन्हा दत्तात्रयांनी मंत्र म्हणून अनेक मंत्र अस्त्रामध्ये प्रवीण केला असं सांगतात. असे विद्या संपन्न भरतरी ते करुणी अत्रिनंदन, उपरी सावरी व्यक्त करून सदनाते पाठवी. आणि अशा पद्धतीने साबरी विद्या म्हणजे फक्त मंत्र म्हणायचं आणि आपलं कार्य करायचं, अशा प्रकारची साबरी विद्या नाथांकडे भरतरीनाथांना ते विद्येमध्ये प्रवीण केला आणि आपापल्या स्थानाला दत्तात्रयांनी पाठवलं. नागपन्न उभय ठाकी सकळ दैवते त्या प्रभाई, मित्र कुंडासीन वेळून मही पाठवीत महाराजा. आणि मग त्या ठिकाणी पाठवलं भरतरीनाथांना. जिथं असणारे नाग असेल, अनेक प्रकारचे दैवते असतील, कुंड असेल, अशा ठिकाणी भरतरींना दत्तात्रयाने पाठवलं. मग तेथे जाऊन भरतरीनाथ साधिले सकळ 52 विराते, जैसा मचिंद्र झाला क्लेशवंत,
त्याची क्लेशावर गेले. आणि अशा पद्धतीने गेले भरतरीनाथ एकांतामध्ये. तिथं तपश्चर्या केली. सगळे शस्त्र अस्त्रांमध्ये प्रवीण झाले. जसं मच्छिंद्रनाथ तत्पर झाले, प्रवीण झाले, तयार झाले, तसं भरतरीनाथांना दत्तात्रयांनी केलं. मग सकळ देव करून प्रसन्न पाहती श्री गुरुचे चरण. मग सवे घेऊन अत्रिनंदन बद्रिकाश्रमे पातला. आणि इकडे भरतरीनाथांनी सगळी तपश्चर्या केली. मंत्र शस्त्र अस्त्रामध्ये प्रवीण झाले. सगळ्या देवांचे आशीर्वाद भेटले. देवांना जिंकलं. पाठीशी सद्गुरूचा आशीर्वाद दत्तात्रयाने घेतले आणि बद्रिका आश्रमामध्ये आले. ते वैसमुनी पूर्ण तपासी मग घेऊन गिरणार पर्वतासी. राते झाले सुखवस्तीसी मच्छिंद्र मार्ग विलोकित. आणि पुन्हा असणारे दत्तात्रय भरतरीनाथांना घेऊन बद्रिका आश्रमामध्ये गेले. तिथं 12 वर्ष तपश्चर्यामध्ये प्रवीण केलं. पुन्हा आपल्या गिरनार पर्वतावरती आले आणि मच्छिंद्राची वाट बघत बसले. येरीकडे गोरक्षनाथ पाहता झाला गर्भ गिरी पर्वत. परम आवडी आनंद भरीत मच्छिंद्रा ते भेटला. आणि इकडं गिरनार पर्वतावर भरतरींना दत्तात्रयांच्या ताब्यामध्ये देऊन गोरक्षनाथ गिरनार त्या गर्भांद्री पर्वताकडे गेले आणि तिथं मच्छिंद्रनाथांना भेटले. उपरी चरणी ठेवून माथा म्हणे महाराज दत्त गुरुनाथा. तुमच्या भेटीची क्षुधा नितांत गमनाळू दाटला. आणि सांगू लागले. त्यावेळेस गोरक्ष मच्छिंद्रांना सांगतात महाराज दत्तात्रयांनी बोलवले, त्यांनी आठवण काढले. तुमच्या भेटीची ओढ दत्तात्रयांना लागलेली आहे, तर तुम्ही त्यांना भेटी द्यावी असं गोरक्ष सांगतात. तरी तयाची घेऊ भेटी आनंद डोह दाटला पोटी. जैसी इंदो चरणा घाटी प्रेम लहरी उचपळे. आणि म्हणून चला तुमचे असणारे आतुरतेने ओढ लागलेले वाट पाहत बसलेले गुरु दत्तात्रय, तुम्ही जाऊन त्यांना भेटावा. पौर्णिमेच्या चंद्राला बघितल्यानंतर चकोराला आनंद वाटतो, तशा पद्धतीने त्या आतुरतेने तुमची वाट बघत बसलेली आहे का असं गोरक्ष सांगतात. उपरी चरणी ठेवून माता म्हणे महाराज दत्त गुरुनाथा. तुमच्या भेटीची क्षुधा निधनता कमनाळू दाटला. गेला 31 आयची गोरक्षाची ऐकता मानी. तोही पडला काम वेटपणी. म्हणे वस्त माझा स्वामी पाहू ऐसे वाटत. गोरक्षनाथांचं बोलणं ऐकलं दत्तात्रय मच्छिंद्रनाथांना सुद्धा आनंद वाटला. त्यांनीही विचार केला, खूप दिवस झालं आपल्या आणि दत्तात्रयांची गुरुदेवाची भेट नाही, त्यांनाही मला भेटू वाटायले असं मच्छिंद्र सांगतात. मग काही दिवस ते राहून करीत झाले उभय गमन. तोही पडला काम व्यस्तपणी. म्हणे वस्ता माझा स्वामी. आणि इकडं काही दिवस त्या गर्भांद्री पर्वतावर मच्छिंद्रनाथ राहिले. पुन्हा दत्तात्रयांच्या भेटीसाठी तीर्थ करत करत गिरनार पर्वताकडे निघाले. तो कौंडिन्य पुरी सदग्रामात करू गेले उभय भिक्षेत. तो तेथेचा शशांगरपणात पोपलासे सोसुता. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघही दत्तात्रयांच्या भेटीला गर्भांद्री पर्वतापासून गिरनार पर्वताकडे जात असताना मध्येच कौंडण्यपूर नावाचं गाव लागलं. अमरावती पासून 18 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे. आणि त्या कौंडण्यपुरामध्ये पूर्वी शशांगर नावाचा राजा राज्य करत होता. हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्या राज्यामध्ये गेल्यावर ती शशांगर नावाचा राजा आपल्या मुलावरती रागवलेला होता. का रागवलेला होता ऐका. पोपला परीच होता आत दूता हाती ओपून सूत. खंडित करून पद हात चोहाटा ते टाकीला. आणि एवढा राग आलेला होता. नाही चुकीच झाले, ती ओळी चुकलेली आहे. कोणतं? त्याच्या अगोदरच्या त्या बायकोची भेट घ्यायची, बायकोला विचारायचं का रडती का नाही. त्याच्या खाली येते डायरेक्ट नाही. पुढे पुढे ती कथा. अहो पुढे वाचा तुम्ही. बरं बरोबर आहे. पुढे पास कसं
यावरी श्रोते कल्पना घेती राव कोपला सुतावरती तो कोपत कमन आरती सुतावरी भेटलेला. आता जसं आपाच्या मनामध्ये शंका आली तसं श्रोत्यांच्या मनामध्ये शंका आली की बाबा मुलावरती रागवण्याचं काम काय आहे आणि त्याचे तुकडे करून चव्हाट्यावरती फेकून दिले बांधले होते असं का? मुलगाच होता तो, मग एवढा पुत्रावरती राग येण्याचं काय कारण आहे असं श्रोत्याच्या मनामध्ये प्रश्न आला. त्यावेळेस वक्ते काय सांगतात नाही का? हे कविज्ञ महाराजा दावा सकळ निर्णय चोजा गुणवत्व ठेवून ग्रंथी भोजा प्रांजळपणी असावा. आणि श्रोत्यांच्या मनामध्ये प्रश्न आला. श्रोता सावध असतो, वक्त थोडं जरी चुकीचं चाललं तरी श्रोत्याला कळतं. त्याच्यामुळे श्रोता एवढा प्रवीण ऐकण्यामध्ये असतो. त्याने लगेच प्रश्न विचारला मुलावरती रागवण्याचं काय कारण आहे. त्यावेळेस ग्रंथकर्ते सांगतात मूळ कथा आहे त्याची, ती पहिल्यापासून सांगतो ऐका. ऐकता श्रोत्याचे वचन करी मन घ्या अनुसंधान ते तराव शशांगर नाम प्राज्ञावंत धार्मिक. आणि श्रोत्यांचा प्रश्न ऐकल्यावर ग्रंथकर्ते सांगू लागले तुम्हाला संपूर्ण कथा ऐकायची सांगतो ऐका. त्या गावाचा राजा शशांगर अतिशय धार्मिक होता, पुण्यवान होता. काय झालं? धैर्य औदार्य बळ संपत्ती सत्व स्वस्त यश किरी करी कीर्ती ऐसा आसून शशांगर नरपती परिसंतती नसे. आणि त्या शशांगर नावाचा राजा अतिशय धैर्यवान कीर्तिवान होता, धर्मानं वागत होता, सर्व सुख त्याच्या पायावरती होती. पण पुत्र संततीचं सुख नव्हतं म्हणून दुःख वाटू लागलं. संतती नसे तिने करून राव पेटला चित्ती उद्विग्न न आवडे वैभव राजकारण छत्र सिंहासन न आवडे. आणि त्या असणाऱ्या शशांकर राजाला कुठल्याही प्रकारचं काही आवडत नव्हतं. सर्व सुख होती पण पुत्र संततीचं सुख नव्हतं. त्यामुळे कशामध्ये त्याचं मन लागत नव्हतं असं सांगतात. ना आवडे आसन वसन शयन ना आवडे अन्न उदकादी पान ना आवडे चत्रिय भोगादी गायन कळा कुशळ गुणसी. काही आवडत नव्हतं. सुंदर गायनाचार्य गायन करत होते, नृत्य करत होते. राजाच्या मनोरंजनासाठी अनेक साधनं होती पण राजा त्याच्यामध्ये अडकत नव्हता. पुत्र संततीशिवाय मन उदास झालेलं होतं. त्यामुळे सांसारिक सुखात आनंद नव्हता. सदा विराजुनी एकांत स्थानी वंशलतेची करी घोकरी तो एके दिवशी मंदाकिनी कांता बोले राय. आणि राजाच्या मनामध्ये चिंता होती आपल्याला पुत्र संतती पाहिजे, घरामध्ये आपल्या अंगणामध्ये लेकरू पाहिजे. विचार करत होता. तेवढ्या वेळामध्ये मंदाकिनी नावाची त्याची पत्नी जवळ आली आणि आपल्या शशांगधर राजाला काय सांगते. महाराजा नरेंद्र उत्तमा धाक धरिता संतती कामा परी ललाट रेषेच्या विधी उगमा नसल्या व्यर्थ का धाक. मंदाकिनीला शशांकर राजाला सांगितलं महाराज मुलगा व्हावा असं तुम्हाला बी वाटतंय मला बी वाटतंय पण काय करायचं. आपल्या कपाळावर जी लिहिलेलं आहे ती कधी सुद्धा फळणार नाही. आपल्या नशिबामध्ये जर संतती नसेलच तर आपल्याला ते कुठून भेटणार आहे. त्याच्यामुळे प्रार्थनाच्या बाहेर नशिबाच्या बाहेर कोणालाच जाता येत नाही. त्यामुळे चिंता करणं सोडून द्या असं मंदाकिनी शशांकर राजाला सांगते. तरी सर्वज्ञास स्थिती चित्त निर्वा प्रांजळ वृत्ती व्यर्थ काच शरीरा प्रती न भंगू द्यावे. ऐका महाराज ऐका. हृदयाला उगच त्या ठिकाणी चिंता घेऊ नका मनामध्ये. हे ऐश्वर्य सत्ता याचा उपभोग घ्या. आपल्या पदरामध्ये जर संतती नसेलच तर ते आपल्याला कशी प्राप्त होणार आहे. त्यामुळे आहे ती भोग समृद्धीचा उपभोग घ्या, चिंता सोडून द्या असं मंदाकिनी सांगते. राय वळवान चिंता क्लेश शरीर सावणी हरी प्रज्ञेस प्रज्ञेवीन संसार ओस होत आहे. महाराजा ऐका. तुमच्या अंतःकरणामध्ये वडवाण चिंता नावाचा अग्नी पेटूच चाललेला त्याला जरा शांत करा, थंड करा. प्रज्ञावंत व्हा, तुम्ही हुशार व्हा. हुशार असेल तर संसार होता नाही तर होत नाही. त्याच्यामुळे जी काही चिंता आहे मनामध्ये अंतःकरणामध्ये ती चिंता संपून टाका सगळी आणि आनंदाने जगा असं मंदाकिनी सांगते. ऐसे बोलता मंदाकिनी परिराया बोधन वाटे मनी
चित्त उदरे व्यग्र कांचनी संसार वल्ली सोडेना. आणि मंदाकिनी वेळोवेळीला सांगत होती, उपदेश करत होती, पण शशांकधर राजाला चिंता वाटत होती. आपला वंश कसा चालायचा, संततीच नाही झाली आपल्याला तर आपली ही राजगादी पुढे कोण सांभाळणार, आपला वंश कसा चालणार याची चिंता राजाला वाटत होती. दिवसान दिवस अति थोर ना और चिंता वैश्वानर. मग एके दिवशी अति निष्ठुर शिव आराधू बैसरा. आणि शशांकर राजाला एवढी चिंता होती, पुत्र संतती आपल्याला नाहीये. चिंतेचा अग्नी रोजच्या रोज वाढत चाललेला होता. एके दिवशी राग आला राजाला आणि रागाच्या आवेशामध्ये महादेवाची आराधना, महादेवाची तपश्चर्या करत बसला. मांत्रिका ते पाचारून वैभव केले त्या स्वाधीन. सर्वे स्वल्पदूत घेऊन दक्षिण दिशे चालिरा. मंत्र्याला बोलवलं आपल्या आणि आपलं राजगादी वैभव त्या मंत्र्याच्या ताब्यामध्ये दिलं. थोडस अल्प सैन्य सोबतीला घेतला आणि दक्षिण दिशेचा पंथ लक्षून महादेवाच्या भक्तीसाठी निघाला. रामेश्वरा कामवरून जात शिवा ते करू प्रसन्न. तो मार्गी चालत कृष्ण संगम तुंगभद्री भेटला. आणि अशा पद्धतीने रामेश्वर, दक्षिण दिशेला रामेश्वर आहे, त्या रामेश्वरापाशी जाऊ, तिथं बसून महादेवाला प्रसन्न करू या युक्तीनं तो शशांकर राजा निघालेला होता. आणि रस्त्यामध्ये कृष्ण संगम तुंगभद्रा नावाच्या नदी त्याला दिसल्या. ते राहता मुक्कामाशी शयन करिता निशिसी. दशकर पंचानन स्वप्नासी येऊन या बोलत असे. कृष्ण आणि तुंगभद्रा नदीचा संगम, त्या संगमाच्या नदीच्या किनाऱ्याला तो राजा तिथं झोपला. झोपल्यानंतर महादेवजी त्याच्या स्वप्नामध्ये गेले शशांकर राजाच्या. आणि स्वप्नामध्ये भगवंत काय सांगतात, मणिराया संसार वल्ली तव चित्त उदरी चित्त व्यापिरी. तरी या चिठाई संतान वल्ली प्राप्त होईल तुझराया. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, महादेवाने स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं, राजा तुला संतती पाहिजे, मूल पाहिजे, तर याच ठिकाणी याच वेळेला तुला संतती प्राप्त होईल असं महादेवाने स्वप्नात सांगितलं. परी कृष्ण तुंगभद्रा उभय शरती संगम चिमट्यात तटक्षिती. अपर्णे सहित माझी मूर्ती नित्य अर्ची त्या लिंगी. आणि त्या महादेवाने स्वप्नामध्ये सांगितलं, कृष्णा नदी आणि तुंगभद्रा नदी या दोन नदीच्या संगमामध्ये तट आहे, किनारा आहे. आणि त्या किनाऱ्यापाशी एक माझं लिंग आहे, प्रतिमा आहे. आणि त्या प्रतिमाची प्राणप्रतिष्ठा अद्यापी नाही झालेली. ते तसंच असणारं माझं तिथं मूर्ती पडलेली आहे लिंगरूपी. तर तू काय करते, असणाऱ्या लिंगाची पूजा कर असं महादेवजी सांगतात. लिंगार्जिता सकाम कामा स्वार्थ पावसी नरेंद्रोत्तमा. यावी नखंती जावय तुम्हा अन्य उपाय नसेची. म्हणून महादेवाने शशांकर राजाला स्वप्नात सांगतायत, त्या दोन नदीच्या संगमामध्ये माझी लिंग आहे, लिंग म्हणजे पिंड आहे, त्या पिंडाची, त्या असणाऱ्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा नाही. त्यामुळे तू असणारा ते लिंग घे, स्वीकार, त्याची प्राणप्रतिष्ठा कर, त्याची स्थापना कर, त्याची पूजा कर. असं जर तू केलं तर तुझ्या मनामधल्या इच्छा पूर्ण होतील असं महादेव सांगतात. ऐसा स्वप्नी दृष्टांत होता तेच आवडे नरेस चित्ता. मग मित्र डोह संगम सरिता जाऊन या. आणि मग लगेच जागा झाला. भगवंताने दृष्टांत दिला, त्यालाही तेच करायचं होतं, त्या मनामध्ये आवड होती. महादेवाने सांगितल्याप्रमाणे दोन्ही नदीच्या संगमामध्ये जवळ गेला आणि विलोकून पाहू लागला. जुनाट लिंग दिसले तेथ होते तटी प्रतिष्ठे रहित. रावे पाहून सप्रेम हरित प्रतिष्ठेत मिरविले. आणि त्या दोन कृष्ण आणि तुंगभद्रा नदीच्या संगमामध्ये किनाऱ्याला एक महादेवाचं लिंग पडलेलं दिसलं त्या शशांकर राजाला. त्याने ते असणारं महादेवाचं लिंग उचललं आणि ते असणारी प्राण प्रतिष्ठा तिथं नव्हती त्या असणाऱ्या लिंगाची, पिंडीची. म्हणून ते असणार उचलून आणला. काय करू लागला, मिळवणी पंचोपचारक तयावणी प्रेम दोधिक. प्राण प्रतिष्ठा करणे अराचक तया ठाई मिरवला. आणि मग अनेक असणारे
जे काय मांत्रिक आहेत मंत्र म्हणणार आहे ते विधियुक्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अनेक असणारे विद्वजन बोलवले आणि मंत्राच्या उपचारामध्ये त्या महादेवाच्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा शंकर राजानं केले. लागी उत्साह थोर भावने रक्षी रामेश्वर परी कीर्ती ध्वजे संस्कार अपार लोक मग येती. आणि ते असणाऱ्या रामेश्वराच्याच जवळ ते असणाऱ्या राजानं शशांकारानं त्या मूर्तीची महादेवाच्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. त्याची कीर्ती ब्रह्मांडामध्ये पोहोचली आणि अनेक लांबून लोक त्या महादेवाच्या दर्शनासाठी येऊ लागले. करुणिहाराचे जय जयकार अखंड होतो नामी गजर जय जय शिवसंगमेश्वर आयसे लोक भोवती. आणि लगेच शशांकर राजानं ते असणाऱ्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. लांबून खूप अंतरावरून लोक येऊ लागले, महादेवाचं दर्शन घेऊ लागले, हर हर महादेव असा नाम उल्लेख करू लागले. परितया निकट मध्यक्षिती भद्र संगम ग्रामवस्ती तया हरी भूदेव जाती एक आसे प्रातिक. आणि त्याच ठिकाणी भद्रासन नावाचं एक गाव त्याच किनाऱ्याला दक्षिण दिशेला राग बसवलेलं होतं आणि त्या गावामध्ये एक द्विज होता, धार्मिक होता. काय झालं? मित्राचार्य तयाचे नाम वेद पाठकी उत्तम उत्तम तयाची धाराशर्यू नाम पतिव्रता आगळी. आणि मित्र वर्ण काय सांगितलं ना? मित्राचार्य. मित्राचार्य त्याचं असणारं त्या ब्राह्मणाचं नाव होतं आणि त्याची असणारी पत्नी शरयू तिचं नाव होतं त्याच्या बायकोचं. मित्राचार्य नावाचा ब्राह्मण, त्याच्या बायकोचं नाव शरयू, अतिशय पतिव्रता धार्मिक होती. परत काय झालं? आगळी परी संतती मीन दोघे होती अतिक्षीण मग ते उभयता सुलक्षण याची शिवा अर्चिती. आणि त्या असणाऱ्या दोघांना मित्राचार्य आणि शारदेला ते असणाऱ्या तिला संतती नव्हती दोघांनाही आणि ते दोघही त्याच महादेवाची पूजा भक्ती करू लागले. आयसे लोटता काही दिवस तो स्वर्गी वर्तले काय कथेस सर्व गण मिळून सरेस शिवा वैसरे वेष्टुनी. आणि अशा प्रकारची कथा झाली. शशांकर राजाने त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. इकडे असणारा तो ब्राह्मण आणि पत्नी शारदा नावाची त्याची पत्नी आणि तो मित्राचार्य ब्राह्मण त्या महादेवाची भक्ती भावानं पूजा करू लागली संतती प्राप्तीसाठी. इकडे स्वर्गामध्ये काय झालं? महादेवाच्या वेष्टीत सगळे असणारे देव लोक बसलेले होते कैलास पर्वतावरती. परत सुधाम अति मनोहारक रत्न जडित ते हाटक तरी धाम नो हे वैद्र विकासिक शिवसभा मिरवतसे. आणि महादेवाची सभा होती कैलास पर्वतावरती आणि होती त्याच्यामुळे अनेक असणारे जे काय असणारे गण होते महादेवाचे हे सगळे असणारे महादेवाला विष्णू बसलेले होते. आयश्या सवेत काळी बैसली असता गणमंडळी सुरोचना अप्सरा चंद्रमौळी पाचारिता पैजाना. आणि अशा प्रकारे महादेव आपल्या सगळ्या गणांना घेऊन कैलास पर्वतावरती सभा करून बसलेले होते. सुरोचना नावाची स्त्री होती, अप्सरा होती आणि त्या अप्सरेला महादेवानं बोलवलं. काय सांगता? तवती सुरोचना देव अंगना वेग येऊनी सिद्ध गणा मदनांगाचा लागून चरणा नाट्य परी वैवतली. आणि ती सुरोचना नावाची अप्सरा महादेवानं पाचारण केलं आणि महादेवाच्या पाया पडली, नतमस्तक झाली आणि काय विचारते? नाट्य करिता चतुर्य गायन चतुर्थ स्वरी परम संपूर्ण तानमानी संकेत दाऊन नृत्य करी. महादेवाचं दर्शन घेतलं. महादेवाच्या पुढे ती असणारी अप्सरा सुरोचन नावाची अप्सरा नाचू लागली. ताल गीत गायन नृत्य याच्या समारंभामध्ये नृत्य करू लागले. नृत्य करिता भावनेत भावना कल्पी स्वचितात की स्मरारी ते होऊन रत काम भावने निवटावे. आणि मनामध्ये असं महादेवाच्या पुढे नृत्य करत होती पण त्या नृत्यामध्ये तिचं मन नव्हतं. तिच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते. आपण पृथ्वी लोकावरती जावं आणि रती सुखाचा आनंद आपल्याला मिळावा ही इच्छा त्या अप्सरेच्या मनात होती. कामणी पेठून कामा परिकाम दाटला शरीर उगमा
देणे करून नाट्य उत्तम नृत्य करिता चाचरली. आणि नृत्य करत होती. बघा, कोणतंही कार्य करताना आपलं लक्ष जर दुसरीकडे असेल तर जी काम करतोय ते आपलं काम चुकत असतं. त्याच्यामुळे ती नृत्य करत होती महादेवा पुढे, पण मनामध्ये तिचे वेगळे विचार येत होते. आपण मृत्यू लोकांमध्ये जावं, रतिसुखाचा आनंद घ्यावा, संसार करावा, असं तिच्या मनामध्ये होतं. आणि महादेवा पण नृत्य करत असताना ती चाचरली, तिचा नृत्याचा ताल चुकला. तेव्हा काय झालं? चाचणी पाहून अपर्णाकांत तेची भावना आणून चित्तात मने कामीन कामना जाते पेटली ही अप्सरा. आणि नृत्य करता करता ती चाचरली, नृत्य तिचा ताल चुकला. त्यावेळेस महादेवाने बघितलं. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी, महादेवाच्या मनोरंजनासाठी ती नृत्य करत होती. ती चाचरल्यानंतर महादेवाच्या लक्षामध्ये तिच्या मनातली इच्छा आली. महादेवजी काय सांगतात? अहंकार विलक्षण योगी नव्हे ही कामीन तरी ते सुलभ जन्म देऊन आरत व्हावे. आणि लगेच महादेवाने विचार केला, हिच्या मनामध्ये आलेला आहे म्हणजे आता हिला मृत्यू लोकांमध्ये पाठवू. ही आपल्या पुढं इथं नृत्य करणं तेवढ्या पात्रतेची ती आता राहिलेली नाहीये. तिला मृत्यू लोकांमध्ये जाण्याची इच्छा झाली असं महादेवजी विचार करतात. ऐशी कल्पना चित्ती बोलत झाला पशुपती मने सुरोचने कामचित्ती तुझा माते समजला. आणि मनामध्ये महादेवाने विचार केला, तिच्या मनातलं ओळखलं. आणि लगेच महादेव त्या सुरोचना अप्सराला सांगू लागले, तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती ओळखलेली आहे. काय सांगतो आई? तरी तू ऐशी भ्रष्टपणी शीघ्र पावसी मृत्यू अवनी भद्र संगमी जन्म घेऊनी विप्रकुशी मिरवसी. आणि ऐक म्हणले, हे बघ तुला कसं आहे, आता तुला इच्छा झाली मृत्यू लोकांमध्ये जाण्याची तर जा म्हणले. भद्र संगम आहे, कृष्णा नदी आणि भद्र मित्रावरून अशा पद्धतीची नदी आहे. तुंगभद्रा आणि कृष्णा ह्या नदीच्या संगमामध्ये पात्रामध्ये तुझा जन्म होईल आणि तिथल्याच एका विप्राच्या घरामध्ये तू राहशील वारशील असं महादेवजी सांगतात. मित्राचार्य पिता तया नाम माता शरयू परम सुगम तेचे कुश तुझा जन्म मानव देही मिरविका. आणि मित्राचार्य नावाचा ब्राह्मण आहे. वेद पठणामध्ये शस्त्रास्त्रामध्ये शस्त्रविद्यामध्ये तो असणारा प्रवीण आहे. त्याची असणारी पत्नी शारदा आहे, त्याची पत्नी शरयू आहे. आणि त्या असणाऱ्या त्या दोन दाम्पत्यांच्या त्या शरयूच्या पोटी तुझा जन्म होईल असं महादेवजी सांगतात. ऐसे वदता गिरिजाकांत सुरोचना भयभीत चित्ती म्हणे स्वर्गच्युत हीन दैवे झाली मी. आणि लगेच महादेवाने असं सांगितलं. त्यावेळेस अप्सरेला दुःख वाटलं. मनामध्ये आपल्या मनामध्ये विचार आले, पण आता मृत्यू लोकांमध्ये जावं लागतंय. आणि जी काही स्वर्ग सुखाचा आनंद आपण रोज घेतोय, आता स्वर्गातून आपल्याला निघून जावं लागतंय. याचं असणारं दुःख त्या अप्सरेला झालं. चित्ती उदेले दैव माणूस ते देवदाला दैव खैस देवी चिलशिवरतीस अलाभाते विरवले. आणि विचार केला, आपण जी मनामध्ये कामना धरलेली आहे ती प्राप्त करायची म्हणजे स्वर्गातून निघून जावं लागतंय. आणि स्वर्गासारखं रत्न सोडून मृत्यू लोकांमध्ये आपल्याला राहावे लागेल. याचं दुःख अप्सरेला वाटलं. आजी करू जाता एक प्रारब्ध घडवी अनेक करी कवळीत रत्नमानिक काचमणी निवडीला. विचार केला त्या अप्सरेनं आपल्याला जे करायचे ती प्रारब्ध वेगळं आपल्या हातून घडवतंय करून घेतय. आपल्याला आता त्या ठिकाणी रत्न हातामध्ये घ्यायचे होते, पण हातामध्ये दगड काचमणी आल्या असं विचार करू लागले. ऐसी सुरोचना चित्ती चित्तून करती झाली म्लानवदन उपरी तिने स्तुती स्तवन शिवाला घे आरंभिले. आणि अशा प्रकारचं तिला पश्चाताप झाला. आपण क्षणिक सुखाचा विचार केलेला होता, पण त्याच्यामुळे आपल्याला स्वर्गातून निघून जावं लागतं याचं दुःख झालं, पश्चाताप झाला. पुन्हा महादेवाचं प्रसन्न करण्यासाठी त्यांची आराधना करू लागले. म्हणे महाराजा कैलासपती नंदी वाहना चक्रवर्ती त्रिशूळ पाणी सर्वांगी भोवती व्यक्त अव्यक्त असे हे असणाऱ्या भगवंता पंचमुखाचे तुम्ही आहेत आणि सगळ्या असणाऱ्या
भक्तजनाचा प्रतिपाल करणारे तुम्ही भगवंत आहात. अप्सरा बोलते, हर्षांकुश गदा तोमर डमरू चक्र कपाल पात्र ही शोभती दशकर रुंड मुंड भूषणिकर. हातामध्ये त्या ठिकाणी पंचमुख आहेत, 10 हात आहेत. त्या 10 हातामध्ये नर कपाल आहे, गळ्यामध्ये माळा आहेत. अशा प्रकारे महादेवाचं वर्णन अप्सरा करू लागली. भाळी इंदू कबरी गंगा श्वेतवर्णी करीसी योगा वस्ती सुलक्ष आवळे नगा पूर्ण जोगा साधा वया. कपाळावरती चंद्र आहे, योग्याचा असणारा वेश तुमचा त्या ठिकाणी आहे आणि भक्ताच्या सर्व इच्छा तुम्ही परिपूर्ण करतात असं अप्सरा बोलते. तरी हे उमा माया धावा देवश्रेष्ठ महाभावा विज्ञान धारणी अनुभवा महादेव तुझ म्हणती. आणि ऐका महादेव तुम्हाला भोळा असणारे महादेव भक्त लोक म्हणतात, भक्ताची कामना तुम्ही पूर्ण करतात असं अप्सरा बोलू लागले. तरी आता प्रज्ञावंता चुकर माझी वारी व्यथा भोळेपणी मानून चित्ता उशापाते वधावे. आणि अप्सरा सांगू लागली, भगवंता मी मनामध्ये इच्छा व्यक्त केली पण मी असणारे माझ्याकडून चुकी झाली, तो अपराध क्षमा करा. तुम्ही असणारे भगवंत आहात आणि मला असणारा उशाप द्या, मृत्यू लोकांमधून पुन्हा स्वर्गाला येण्याचा उपाय सांगा असं अप्सरा बोलते. आयचे ऐकून तेची वाणी तो शिरमरडान वीरमणी मने सुरोचेने तू ते आवनी प्राप्त होईन निश्चय. आणि महादेवाचं बोलणं, त्या अप्सरेचं बोलणं महादेवाने ऐकलं. महादेवाने सांगितलं, हे बघ शाप दिलेला आहे, भोगावाच लागणार आहे, त्याच्यामुळे त्याला मृत्यू लोकांमध्ये जावंच लागणार आहे. आणि मृत्यू लोकांमध्ये गेल्यानंतर ना पुन्हा स्वर्गाकडे कसं यायचं सांगतो आई. परिमाते तू अर्चिता प्रत्यक्ष होऊन तुझे अर्था मग सहज माझा स्पर्श होता सोसानासे तू येसी. आणि त्यावेळेस महादेवाने उशाप दिला, ऐक तुझा जन्म होईल मृत्यू लोकांमध्ये पृथ्वीवर, पण ज्यावेळेस तू मला स्पर्श करशील पृथ्वी तळावरती तेव्हा तुझा उद्धार होईल आणि तू मृत्यू लोकांमधून स्वर्गाला येशील असं महादेवजी सांगतात. माझावर उशाप तरी खेळा ते करी लोप आयसे वर तागणार नव भूप चालती झाली उर्वशी. आणि अशा पद्धतीने महादेवाने शाप दिला, उशाप दिला, आशीर्वाद दिला आणि लगेच महादेवाचं बोलणं ऐकलं आणि लगेच ती अप्सरा तिथून निघून चालले. भद्र संगमी विप्र उत्तम मित्राचार्य पवित्र नाम शरयू कांत्यवरिता काम दृश्य झाली जठराते. आणि ते असणारे अप्सरा स्वर्गामधून निघाली आणि त्या मित्राचार्याची असणारी पत्नी शरयू आणि त्या शरयूच्या पोटामध्ये त्या अप्सरा रूपी असणारा तिचा गर्भ वाढू लागला. पुढे लोटता दिवसानुदिवस पूर्ण होता नवमास कन्या रत्न पंकजास उदय झाला वेलाळ. आणि ते असणारी जे काय त्या मित्राचार्याची पत्नी होती शरयू, त्या शरयूला दिवसेंदिवस 9 महिने परिपूर्ण झाले आणि एक सुंदर मुलगी त्या ठिकाणी जन्माला आली. अवर्णनीय तिचं रूप होता असं सांगतात. परिती ठाईची उर्वशी कवनान वर्णवे स्वरूपासी बालार्क किरणीस तेज राशी कनक पंकजा मिरवतसे. आणि ती मूळ स्वरूपामध्ये उर्वशी होती, त्याच्यामुळे उर्वशी जगतामध्ये स्त्रियांमध्ये सुंदर आहे. अवर्णनीय तिचं रूप होता. बाळार्थाप्रमाणे सकाळचा सूर्य जसा तेजस्वी दिसावा त्या पद्धतीने तिचं रूप दिसू लागलं. सदा विरक्त शिवस्मरणी शिव ध्यान असनिशयनी काया वाचा अंतकरणी शिव वेदे वेदनी. आणि ती असणारी कदंबा, तिचा असणारं मन महादेवाच्या भक्तीवरती होतं, त्यामुळे लग्न करावं संसारामध्ये राहावं हे तिला आवडतच नव्हतं. महादेवाचं भजन त्या ठिकाणी अंतकरणापासून ती करू लागले. शिव अर्चनी तात माता जाती नित्य उभयाता तया संगेला वंद्यरता कदंबाही जातसे. आणि तिचे असणारी जे काय आई वडील आहेत मित्राचार्य आणि त्या ठिकाणी शरयू दोघे जण महादेवाची पूजा करण्यासाठी जात होते. महादेवाला ओवाळण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी सकाळ सकाळ जात होते आणि ती कदंबा त्यांच्या बरोबर निघाली. बाळपणी नित्य नित्य शिवा दर्शन तियेसी होत
पुढे होत वयस्थित शिव स्वतः अंचितसे. आणि लहानपणी आई वडिलांसोबत जात होती, त्याच्यामुळे महादेवाचं दर्शन तिला होत होतं. ती जसं मोठी झाली, वयात आली, लहानाची मोठी झाली, तसं स्वतः महादेवाची पूजा करण्यासाठी ती जाऊ लागले. आयशे लोटता 12 वर्षे तो कोणे एकेसू दीन दिनास रोही सांडून तात मातेस शिवालया गेली पै. आणि अशा प्रकारे रोज 12 वर्ष या असणाऱ्या कालावधीला निघून गेले. 12 वर्ष आई वडिलांबरोबर जात होती, महादेवाची पूजा करत होती. एक दिवस असं झालं की ती एकटीच निघाली. आई वडील नव्हते, ती एकटीच महादेवाची पूजा करण्यासाठी ते समयी देवळात कोणीच नसे एकांतात कदंबा ते संचार करीत एकटपणी शुभांगी. आणि ती असणारी कदंबा नावाची असणारी त्यांची मुलगी एकटीच महादेवाच्या दर्शनाला निघाली. एकांत होता, महादेवाच्या मंदिरामध्ये कोणी नव्हतं. आणि अशा एकांताच्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये ती कदंबा गेले. गेले हर म्हणून वाणी मस्तक ठेवी महिला गुणी ते समय मृणीवर तिला गुणी अदृश्य होता त्या ठाई. आणि अशा पद्धतीने गेली मंदिरामध्ये, घंटा वाजवली, हर हर महादेव नामाचा उल्लेख केला. आणि असं झाल्यानंतर ना महादेव त्याच ठिकाणी होते, मूळ मूर्तीमध्ये होते, पण अदृश्य होते असं सांगतात. गुप्त तेथे शिव पंचानन पाहत झाला ते कारण परिती धारा सुलक्षण मंडिनी देखिली. आणि महादेवची गुप्त रूपामध्ये तिथं होते. आणि त्या महादेवाने त्या अप्सरेला पाहिलं. अतिशय सुंदर ती कदंबा, तिचं रूप महादेवाला दिसू लागलं आणि महादेवाच्या डोळ्याला ती आवडले. जैसीचे पळात तेज भरीत शिवधामी लकलकीत ती ते पाहता अपरणात कामवेष्टेने पडियला. आणि त्या असणाऱ्या कदंबाला महादेवाने पाहिलं. अतिशय सुंदर रूप होतं तिचं आणि तिच्यावरती महादेव मोहित झाले. मग हास्ययुक्त होऊन कुमार तात मनीचे व्हावेरत आयसे योजनेचे पळवंत दरूप आहे तिचे पळा. आणि ते असणारे महादेव एवढं तिच्यावरती मोहित झाले, तिला बघितल्यावर भुलून गेला. महादेवाचा दाब वाढला गेला. म्हणून महादेवाने त्या असणाऱ्या कदंबाला स्पर्श केला. परी तो शिव तेज खाली धावता देखील जैसे तरणी तेने करून भयभत होनी पळू लागे कदंबा. आणि महादेवांनी ते अप्सरेच्या कदंबाच्या हाताला धरलं. ती असणारी तिने लगेच हात आपला सोडवला आणि ती अप्सरा पुढं पळू लागली. काय झालं? शिवालया ते सोडून बाहेरी येती झाली विप्रकुमारी परी तो शिव कामातूर तिये मागे धावेंद्रा. आणि महादेवाला सोडून महादेवाच्या मंदिरातून ती कदंबा बाहेर आली. पण महादेवाला कामाने व्यापलेलं होतं, त्याच्यामुळे महादेव त्या असणाऱ्या कदंबाच्या पाठीमाग पळू लागले. पुढे कदंबा मागे भव उभयता माहिती घेती धाव धाव घेता सदा शिवे जाऊ दिया स्पर्शिली. आणि अशा पद्धतीने पुढे ती कदंब पळत होती, पाठीमागे तिच्या महादेवजी पळत होते. असं पुढे मागे पळत असताना महादेवाने त्या कदंबाला धरलं. परी शिव परशे होता तिथे सांडी मानवतनु ते सुरोचना अक्षर होऊन त्वरित स्वर्गाप्रती चालली. महादेवाने उशाप दिलेला होता, माझा स्पर्श झाला की तू मृत्यू लोकामधून मुक्त होशील. आणि महादेवाने त्या अप्सरेच्या कदंबाला धरलं. धरल्याबरोबर महादेवाचा स्पर्श शरीराला झाला. लगेच तिचं असणार जे काही मानवी शरीर होतं ती संपलं. दिव्य अप्सराचं रूप धारण करून स्वर्गाला निघून गेले. चालली परी एकीकडे शिवकामाचा उजळीला पाड ठाव सांडून इंद्रे फार द्रव द्रवला महिते द्रव द्रवता मही पाठी पाहता झाला कृष्ण तटी उदक मिळता एकवटी सकळ मासे संचरले परी पूर्वीपासून ते समयी पर्वत घन तेने प्रवाही कृष्ण संगमनी रेतपात मिरवला. प्रजनकाळी तो अचाट जात होता कृष्ण पात्रात ते संधीत राव सुभट
स्नानालाही मिरवला. आणि महादेवाचं तेज अप्सरेला बघून ते असणाऱ्या पात्रामध्ये तुंगभद्रा आणि कृष्ण संगमामध्ये वाहत वाहत त्या ठिकाणी महादेवाचं तेज आलं. त्यावेळेस राजा तिथे स्नानासाठी आलेला होता. काय झालं? स्नान करून शशांकर तटी बैसला होऊन स्थिर. स्नान संध्या सारून समग्र अर्ध्य प्रधानी प्रवर्तला. आणि शशांकर नावाचा राजा ते असणारे तिथे स्नान करण्यासाठी आले. आल्याबरोबर स्नान वगैरे केलं आणि सूर्यदेवाला अर्घ्यदान देण्यासाठी ओंजळ त्या ठिकाणी त्यांनी हात पुढे केला. काय झालं? तरी घेता कृष्ण जीवन ते रेत दाटले. आंधळीत येऊन मानवधेचा प्रेष होऊन रेत पुतुळा रचला. आणि ते असणाऱ्या महादेवाचं तेज त्यांच्या ओंजळीमध्ये आलं शशांकर राजाच्या. पण त्या मानवाचा स्पर्श झाल्यामुळे त्याच हातामध्ये सजीव पुतळा त्या ठिकाणी तयार झाला. रचिली परीन लागत क्षण सकळ अवयव दैदिप्यमान. राये पाहता प्रत्यक्ष वदन बाळतनु ते देखिले. आणि शशांकर राजाने हात पुढे केलेला होता. महादेवाचं तेज हातामध्ये आलं. लगेच मानवाचा स्पर्श झाल्याबरोबर ते असणाऱ्या तेजाचं शरीर तयार झालं. शरीरामध्ये जीव आला आणि बाळतनु लहान लेकरू जन्मल्याबरोबर जसं ते जिवंत असावा तसं ती लेकरू त्या शशांकर राजाच्या हातामध्ये पाहिला. पाहताची राजा हर्षयुक्त मन मज पावला उमाकांत. अयोनी संभव सूत प्रताप दक्ष मज झाला. आणि ते लेकरू पाहिलं त्यावेळेस शशांकर राजाला आनंद वाटला. राजाने विचार केला महादेवानं आपली इच्छा पूर्ण केली. अयोनी संभव जे असणाऱ्या आईच्या उदरातून न जन्मलेला असं लेकरू आपल्याला संतान प्राप्त करून दिलं याचा आनंद शशांकराला वाटला. तरी हा कोणी मह्यावतार असेल विरंची हरिहर. वाचस्पती सहस्र नेत्र अवनीवरी उतरला. आणि लगेच शशांकर राजाने विचार केला हे असणारे लेकरू साक्षात महादेव भगवंताचे अवतार असेल. महादेवाचा असेल, श्री विष्णूचा असेल, ब्रह्मदेवाचा असेल, महापुरुष आहे, दैदिप्यमान आहे असा विचार राजा करू लागला. आनंद मानून चित्ती उठता झाला तो नृपती. बालक कवळो निर्धय प्रती शिबिरा प्रविष्ट. आणि अशा प्रकारचा विचार केल्याबरोबर लगेच आनंद वाटला. त्या लेकराला घेतलं आणि आपल्या घरी शशांकर राजा आला. मंदाकिनी सुंदर कांता परम सत्वस्त पतिव्रता. ती करी बाळ ओपिता पाहून तेही आनंदे. आणि मंदाकिनी त्या शशांकराची पत्नी होती. तो असणारा शशांकर राजा गेला. ती लेकरू घेऊन मंदाकिनीच्या हातामध्ये दिला. तिलाही लेकरू पाहून आनंद वाटला. रायासी म्हणे मंदाकिनी बाळ कोणाचा आणीला स्वामी. राव म्हणे अर्ध जीवनी उदय पावला करपात्री. मंदाकिनी विचारलं महाराज म्हणले कुणाचं लेकरू घरला घेऊन आला. त्यावेळेस शशांकरानं सांगितलं हे बघ मी असणाऱ्या कृष्ण संगमाच्या नदीमध्ये गेलेलो होतो. तिथं सूर्यदेवाला अर्धदान देताना हातामध्ये माझ्या हे लेकरू आलं असं शशांकरानं कथा सांगितले. तरी हा ईश्वरी पुत्र तू ते दिदला आहे उमाकांते. तरी पालन करून महिते पुत्रवती मिरवे तू. आणि मंदाकिनीला शशांकर राजा सांगू लागला हे बघ म्हणले ही महादेवाचा प्रसाद आहे. आपल्याला महादेवाने ही संतती दिलेली आहे, लेकरू दिलेला आहे. त्यामुळे याचा सांभाळ कर आणि पुत्रवती म्हणून जगामध्ये विख्यात होशील असं राजा सांगू लागला. आयशा ऐकुनी नरेंद्रवाणी परमहर्षली मंदाकिनी. मग ती स्नेहाचे भरते अनुनी बाळ हृदयी कवळीला. आणि अशा पद्धतीने विचार केल्यानंतर लगेच मंदाकिनीला आनंद वाटला. बाळ हृदयाला लावलं आणि अफाट असणारा जीव त्या बाळावरती लावला. आयशा ऐकुनी नरेंद्रवाणी लाविताच सन्मुखासी पाहणा आला तनासी. संस्कार होणे कृष्णागर नामासी द्वादशावे दिनी स्थापिले. आणि अशा पद्धतीने त्या असणाऱ्या मंदाकिनीने त्या लेकराला आपल्या असणाऱ्या हृदयाला लावलं. स्तनामध्ये त्या ठिकाणी पाहणा फुटला गेला आणि त्या लेकराला दूध पाजलं. 12 दिवसानंतर त्याचं नाव कृष्णांगर असं शशांकर राजानं ठेवलं. यावरी राव शिवापासून निघता झाला मग तेथून कौंडन्य ग्राम अपूर्व स्थान.
येऊन ह्या पोचला. आणि राजा तिथून निघाला आणि कौंडण्यपूर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये येऊन राहिला. यावरी दिवसानुदिवस कृष्णागर पावला 10 वर्षे. मग विवाह चिंता शंकरास कृष्णारूपी दाटली. आणि मग हळूहळू लहानाचा मोठा तो लेकरू कृष्णांगर झाला आणि हळूहळू त्या ठिकाणी 10-12 वर्षाचा मोठा झाला. त्यावेळेस लग्नाची चिंता शशंकर राजाला वाटली. सुनमुख पाहण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाले. मग कर्दम मंत्री पुरोहित ऐक करून इंद्रपणात देशावरी पाठवित सुरक्षण कुमारी यवजामया. आणि कर्दम नावाचा त्या शशंकराचा मंत्री होता प्रधान. त्या प्रधानाला सांगितलं आपल्या मुलाला मुलगी बघण्यासाठी जा, देशामध्ये जा. तुला जी मुलगी योग्य वाटेल तिचा बायोडाटा घेऊन ये असं शशंकराने सांगितलं. परिराव सांगे मात्रिका कारण की कुमारी राहावी सुलक्षण रूपवती गुणाने समान कृष्णागरा सारखी. आणि त्यावेळेस राजा जाता जाता सांगू लागला कोणती पण मुलगी पसंत करून आणू नका. तुम्हाला सांगायला माझा मुलगा अतिशय तेजस्वी दैदिप्यमान आहे, स्वरूपवान आहे. माझ्या मुलाला शोभल अशाच प्रकारची मुलगी तुम्ही जगतामध्ये शोधा असं शशंकर राजा सांगू अवश्य लागला. म्हणून मंत्री कुरंद जात देशाते समुचय वृंद पुरोहितादी पाहती संबंध कृष्णागर रायाचा. आणि अशा पद्धतीने राजाने सांगितल्याबरोबर लगेच असणारे त्याचे प्रधान स्त्रीचा त्या मुलीचा शोध घेत देशोदेशीला जाऊ लागले. नाना क्षेत्रे राज पाहुणी कुमारी पाहे मंत्री नयनी परी कृष्णागराचे रूप मांडणी एकही कन्या दिसेना. आढळेना. आणि ते असणारे शशंकराचे प्रधान गावोगावी जाऊ लागले, देशोदेशांतरामध्ये जाऊ लागले. पण कृष्णागर एवढा सुंदर होता त्याच्या रूपाला मिळेल अशी मुलगीच त्यांना दिसली नाही. सकळ मंत्री देशोदेश पाहू श्रमले कुमारीस परी सर्व संपन्न तयास कोणी एक आढळेना. आणि देशोदेशामध्ये जाऊ लागले. सगळ्या असणाऱ्या कुमारिका मुली ती प्रधान मंडळी पाहू लागले. पण कृष्णांगाराच्या स्वरूपाला मिळेल किंवा त्याला शोभल अशी मुलगी प्रधानाला दिसली नाही. रूप पाहते ते गुणहीन गुण पाहती तो स्वरूपहीन रूप गुण असते घटित समान उभयताचे येईन. आणि प्रधान मंडळी पाहू लागले. काही मुली रूपवान होत्या पण गुण चांगले होते. काही मुलींचे गुण चांगले होते पण रूप नव्हतं, कुरूप दिसत होत्या. आणि काही मुलींचं रूपही चांगलं होतं, गुणही होता पण पत्रिका जुळत नव्हती. काहीतरी मध्ये आडवं येत होतं, घटिका जुळत नव्हती असं होऊ लागलं. आयशे परी सांग पांग कोटे दिसाना शुभ मार्ग अति श्रमोनी लाग वेग तो स्थानासी पातले. आणि ती सगळे प्रधान मंडळी देशोदेशीला गेली, मुलीचा शोध घेतला. पण काही ना काही अडचणी येत होत्या. त्याच्यामुळे ती कंटाळे दमले आणि आहे तसं रिकाम्या हाताने माघारी आपापल्या घरला आले. रायासी वेदुनी सांगती वृत्तांत की कन्या रत्ने अपरिमित गुण रूप घटित अर्थ कोणी एक दिसेना. राजाला सांगू लागले, म्हणले महाराज आम्ही पृथ्वी तलावरती पाहिलं पण तुमच्या मुलाला शोभल अशी मुलगीच आम्हाला सापडले नाही. आजीवरी महाराजा दी संवत्सर लोटले काजा परी कन्या रत्ने चोजा नाते ऐसे झालेसे. आणि आजपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पाहिले गेले संपूर्ण पृथ्वीचा शोध घेतला पण तुमच्या मुलाला शोभल अशी मुलगीच आम्हाला जगताच्या पाठीवर दिसली नाही असे प्रधान सांगतात. ऐसे राया ते मंत्री सांगून पाहते झाले आपुली स्थाने या उपरी शनमास दिन लुटून गेले या गोष्टीला. आणि या गोष्टीला 6 महिने निघून गेले. मग देशोदेशीला शोध घेण्याचा सोडून दिला. प्रधान मंडळी आपापल्या गावामध्ये कुठं मुलगी दिसते का ती पाहू लागले. आणि या गोष्टीला 6 महिन्याचा कालावधी गेला. या उपरी कोणी एक दिवसी कृतांत व्रते येऊन महिसी घेऊन गेले मंदाकिनीसी परत्र देशा कारणे. आणि एके दिवशी असं झालं, शेवटी काळ असतो, काळाची झडप प्रत्येकाला लागते. म्हणून शशंकराची पत्नी मंदाकिनी
हिच्यावरती यमाची झडप पडली आणि ते असणारे मंदाकिनी मरण पावले. मासू शरीर मंदाकिनी राय शशांगरे पाहुनी परमिभोर झाला वियोग करुनी शोकार्णवी दाते. आणि ती मंदाकिनी म्हणजे कृष्णांगराची आई आणि शशांगराची पत्नी राणी त्या ठिकाणी मृत्यू पावली. तिच्या वियोगामध्ये शशांकर राजाला खूप दुःख वाटलं. तिचा वियोग सहन होत नव्हता. मग काय झालं? परी कैसाही असला माईक देही मेल्या मागे मरत नाही असं उतमळवली शोक प्रभाई हुंदकिया संपादी. आणि राजानं शेवटी ग्रंथ करते सांगतात प्रत्येकाला आपला प्राण जवळचा आहे. किती जरी जवळचा असला तरी तो मेलाय म्हणून स्वतःचा देह कोणी संपवत नाही. त्याच्यामुळे 2 दिवस राहायचं आणि पुन्हा आपापल्या संसाराला लागायची ही जगाची रीत आहे. मेलेल्या पाठीमागं कोणी जात नाही. कोण गेलाय आजपर्यंत? त्याच्यामुळे 2 दिवस रडायचं उगा जगाची रीत आहे म्हणून रडायचं. पुन्हा आपापला संसार करायचा असं शशांकर राजा उत्तर क्रिया करून रावसेवी सिंहासन त्यासही लोटला संवत्सर पूर्ण श्राद्ध दशा उरकिली. आणि त्या मंदाकिनीची उत्तर क्रिया पूर्ण केली. राजा सिंहासनावरती राजगादी सांभाळू लागली. पुन्हा 1 वर्ष लोटून गेला आणि त्या मंदाकिनीचं वर्ष श्राद्ध शशांकरानं केलं. उरकली परी कामिनीन रायाची तिनं वाते कल्याण कामालळी पंचप्राण व्याकुळ बहु होत ती. आणि पुन्हा 1 वर्ष झाला पण शेवटी राजा होता आणि पत्नीशिवाय करमत नव्हतं म्हणून त्यानं विचार केला या शरीराला स्त्री लागते, पत्नी असावी. म्हणून शशांकर राजा काय विचार करू लागला? परिरावतो इंद्रेण म्हणे करण पाहे विचार म्हणी मग मांत्रिकाशी बोलावूनी निकट बैसवी आपुल्या. आणि राजाला काम त्या ठिकाणी सहन होत नव्हता म्हणून राजाने विचार केला आपल्या मंत्रिकाला व्यभिचार न करता कुणावरती अन्याय न करता परस्त्रीला स्पर्श न करता त्यानं आपल्या मंत्र्याला जवळ बोलवलं आणि राजा काय सांगू लागला? म्हणे मकरंदा सुलक्षणा तू करू गेलासी देश भ्रमणा परी कुमारी रूपवंत आणि सगुणा कोणीतरी आढळली का? आणि ते असणारा मकरंद त्याचं प्रधानाचं नाव होतं. शशांकरानं सांगितलं प्रधाना तू माझ्या मुलाच्या बायकोसाठी किंवा त्याला मुलगी पाहण्यासाठी शोध घेत गेला पण तुला एखादी चांगली मुलगी जगतामध्ये कुठं दिसली का? असं शशांकर बोलू लागला. मंत्री म्हणे इंद्रपणात कुमारी आहे स्वरूपवंत आणि गुणही उत्तम दिसत परिघटित दिसेना. आणि त्यावेळेस ते असणाऱ्या मकरंद प्रधानाने सांगितलं म्हणले महाराज मुलगी आहे पण कसं आहे रूपवानही आहे गुणवानही आहे पण तुमच्या मुलाची आणि त्या मुलीची पत्रिका जुळत नाहीये असं प्रधान सांगू लागला. परी मंत्रिका बोलत जरी सुता लागीन उतरे घटित तरी आमूचे नामे घटितार्थ शोध शोधून पहावा. आणि लगेच शशांकराने सांगितलं हे बघ मुलाची आणि त्या पुरीची पत्रिका जुळत नाही तर मुलाचं लग्न कॅन्सल करू माझ्यासाठीच बघ म्हणले. त्या मुलीची आणि माझी पत्रिका जुळते का बघ आणि जर जुळत असली तर आमच्या दोघांचं लावू मुलाचं काही पुन्हा लावता येईल असं राजा बोलू लागला. मंत्री म्हणे पुरोहिते टिप्पणी आणली आहेत लिखिते तरी त्या ते पाचारून संबराते विरापून पाहिजे. लगेच त्या मंत्र्याने सांगितलं मकरंद मंत्र्याने प्रधानाने सांगितलं त्या मुलीचं सगळी पत्रिका आम्ही लिहून आणलेली आहे. आता तुमची बी पत्रिका काढू एखाद्या ब्राह्मणाला दाखवू जर जुळत असली तर तुमचं आणि त्या मुलीचं लावू असं प्रधान मंडळी बोलतात. पाचारुणी पुरोहितास सकळ कुमारीची टिप्पणी पाहत तो चित्रकूटी चंद्रपणात घटिता अर्थ आवडला. आणि लगेच सगळे असणारे ब्राह्मण बोलवले आणि लगेच पत्रिका पाहिली. चित्रकूट पर्वतावरती राहणारा राजा त्याची मुलगी आढळली. नामदया भुजध्वज धार्मिक प्राज्ञिक महाराज तयाची कन्या तेजपुंज भुजवंती मिरवली. भुजध्वज नावाचा राजा चित्रकूटावरती राहत होता. त्याची भुजवंती नावाची मुलगी राजाला पसंत पडली. रूपवंत गुणवंत तया नामी आले घटित मग पाचारून मंत्रिकात तया स्थानी पडली. रूपवंत होती गुणवंत होती राजालाही पसंत पडली. बोलवलं मंत्री रावणी चित्रकूटासी पुन्हा भेटून भुजध्वजासी
व्रतांत सांगून सकळ रायासी लग्न पत्रिका मंत्री काढली. असणारा मकरंद मंत्री भुजध्वजाकडे गेला, आपल्या मुलीला शशंकर राजा बरोबर लग्न लावायचं पत्रिका जुळवण्यासाठी गेला, सांगितलं. लग्न पत्रिका आणि परत ते लिहून पाठविले अर्धदास्त राया पाशी येताचे दूत वर्तमान निवेदिती. लगेच मंत्री आल्याबरोबर भुजध्वज नावाचा प्रधानाला त्या असणाऱ्या दूतांनी सांगितलं, बाहेरून एक राजा आपल्या मुलीच्या लग्नासाठी स्थळ घेऊन आलेला आहे. लग्न पत्रिका आणि दूत पाहुणे राव संतोषत मग सरळ आम्ही येऊन तेत लग्न सोहळा उरकी. लगेच लग्न पत्रिका ध्वज राजानं पाहिली, आपल्या मुलीसाठी स्थळ आलेलं आहे. चांगला दिवस काढला आणि शशंकर राजाचं भुजवतीचं लग्न मदती लावलं. कांता घेऊन राव पाहता झाला आपुला ठाव उपरी दिवस थोरी व भुजवंती झाली. अशा पद्धतीने राजाने त्या भुजवंतीला घेतल्या, चित्रकूटावरून लग्न लावलं, आपल्या घराकडे गेला. या गोष्टीला अनेक दिवस झाले. त्रयोदश वर्षे व्यवस्थित भुजवंती महिमिरवत येरीकडे सप्तदश वर्षात कृष्णा गुरु झाला आणि इकडे त्या ठिकाणी असणारा राजा आपल्या पत्नीला भुजवंतीला घेऊन राहिला. याला अनेक दिवस झाले. कृष्णांग राजाचा मुलगा 17 वर्षाचा झाला. पुढे काय झालं? परी भुजवंती अंतपुरात धामू भविले एकांत अगम्य जितके रायात तितके ती मिरवते. आसो एकांती भुजवंती सापत सुताची ऐकी व मुक्ती होती परी दृष्टी व्यक्ती एकमेका ते पाहती. आणि अशा पद्धतीने भुजवंतीनं पाहिल्या ती जी कृष्णांगर होता, ती सावत्र मुलगा होता तिचा, म्हणजे त्या असणाऱ्या शशंकराच्या पहिल्या मंदाकिनीचा मुलगा होता, असं भुजवंतीनं पाहिलं. तो कोणे के सुदिनासी राव गेला मृगयेसी कृष्णा गुरुधामासी वेदोनिया पाहतसे. आणि एक दिवस असं झालं, शशंकर राजा आपल्या असणाऱ्या शिकारीसाठी गेलेला आहे. ती असणारी भुजवती एकटी कृष्णांगरानं पाहिली. सहज वावणी घेऊन हाती चित्तरंजवी खेळानुभूती तो येरीकडे भुजावंती धामावरी आली. आणि इकडे कृष्णांगर नावाचा शशंकराचा मुलगा आपल्या असणाऱ्या मृगयेमध्ये खेळण्यामध्ये तल्लीन होता. भुजवंती आपल्या घराकडे येत असताना भुजवंतीची नजर कृष्णांगरावर गेली. राजकिशोर पाहून नैनी दृष्टवंतली सुता लागून तेने वस्तून पंचभानी पारिचारिके. आणि या भुजवंतीनं त्या कृष्णांगराला पाहिलं. सुंदर तरुण युवक मुलगा होता आणि तिची नजर त्या कृष्णांगरावर पडल्यावर काम भावनेनं त्या भुजवंतीला विष्टून टाकलं. मरे पहिलं धामप्रती वावळी उडवी वाताकृती त्या ते पाचारून उत्तम गती शोधा माते अनवेगे. आणि लगेच एका दासीला बोलवलं, तिला सांगितलं, हे बघ मी माझ्या घराकडे चालले, ती जी काही मुलगा दिसायला लागले सुंदर, त्या मुलाला माझ्या घरामध्ये पाठव. कुणी दासी वचन पाहती झाली राजनंदन रायासी म्हणे तव मातेने चित्त हेतू वरिला. आणि लगेच दासीनं त्या कृष्णांगराकडे गेली. कृष्णांगराला सांगितलं, तुमची सावत्राई नवीन आलेली आहे, तिनं तुम्हाला बोलवलं. तरी महाराजा उत्तम जेठी शीघ्र चालावे ती येते भेटी रावा ऐकून कर्णपुटी अवश्य म्हणे येतो. आणि दासीनं कृष्णांगराला सांगितलं, सावत्राई तुमची बोलवते, तिचं काहीतरी काम आहे, तुम्ही चला. दासीचा निरोप ऐकला. कृष्णांगर निघाला. भवंडी दोर देत सेवक हाती आपण निघे सर्वज्ञ मूर्ती झाले सन्न प्रती जात आनंदे करुणिया. आणि लगेच ते असणारी दासी निघून गेली. जात असताना कृष्णांगराला तिने निरोप दिला. कृष्णांगर आपल्या सावत्राईच्या सांगण्यावर निघाला. राय करुणी आणि लग्न तेव्हा गेला होता दर्शना तयाशी लोटले बहुत दिन म्हणे आजी सुदिन उगवला. आणि राजा त्या भुजवतीला लग्न करून घेऊन आला होता. तेव्हा शशंकर ते असणारा कृष्णांगर महादेवाच्या दर्शनाला गेलेला होता. या गोष्टीला अनेक दिवस झालं. नंतर काय झालं? मग आजी वसाते माऊली कोणाकडून पानवली तरी आजी भाग्य सावली सफळ पूर्ण झाली. कृष्णांगराच्या मनामध्ये काही कपट नव्हतं. त्याने विचार केला, आपली सावत्र असली तरी आई आहे आणि ती आईनं बोलवलं आहे, याचा आनंद कृष्णांगराला वाटला. आनंद उत्सव चित्ती मानून जात चंद्रपती सहज सारे सन्ना प्रती जाऊन आणि विचार केला, आपल्या आईनं आपल्याला बोलवले, अनेक दिवसांना पाचारण केलं. या असणाऱ्या उत्सुकतेनं कृष्णांगर त्या भुजवतीच्या दारापर्यंत गेला. उपरीवरी येता पाहिले कृष्णगरी
खाली उतरून शेण गुहारी पाहती झाली वेळ. आणि लगेच ते असणारा कृष्णांगर तिच्या दरवाजामध्ये आला. त्या भुजवंतीनं पायऱ्या उतरून खाली उतरून त्याचं स्वरूपाने हाळलं. सैना सदनीचे धरणद्वार उभी राहिली ती सुकुमार. दुपारी चारी का कृष्णगर घेऊन या. आणि आपलं झोपण्याचं जी कक्ष आहे, झोपण्याची खोली आहे, त्या खोलीच्या दरवाजामध्ये ही भुजवंती उभा होती. तेवढ्यात परिचारिका दासी कृष्णांगराला घेऊन तिथपर्यंत आल्या. तरी परी हस्त संकेते राया प्रती दावी सदनाते. आपल्या घरी दासी जात भेट करून उभय. आणि त्या दासीने सांगितलं, ही असणारी तुमची सावत्री आहे, ही सावत्र आई आहे, हिनं तुम्हाला बोलवलंय. तिच्या दरवाजा दाखवला आणि दासी आपापल्या घरला निघून गेल्या. गेलीकडे कृष्णागर चाली चालता गेला समोर. जातात करी नमस्कार सापत्न माता म्हणून. आणि इकडे असणारा कृष्णांगर राजा निघाला. ती सावत्र आई दरवाजामध्ये उभी. गेल्या गेल्या कृष्णांगरानं सापत्न आईला नमस्कार केला. ती बाळा मदन बाळी वेटिली होती कामनळी. तेने चित्त उद्रिका जळी अज्ञानपणे मिरवत. आणि नमस्कार केल्यामुळे ती असणारी भुजवंती कामानं व्यापलेली होती. ती असणारी एवढी व्यापली मोहनानं मदनानं की तिला पुढचा व्यक्ती कोण आहे लक्षामध्ये आला नाही. काय झालं, ते केला नमस्कार परितीनं वदी यावर. ते पाहून या कृष्णागर म्हणा माझे चाकट. आणि मुलगा गेला. मुलानं कृष्णांगरानं त्या सावत्र आईला नमस्कार केला, पण तिनं काही प्रतिक्रिया उत्तर दिलं नाही. त्यामुळे कृष्णांगराला चिंता वाटली. परी निकट झाली या तेव्हास येरी जाऊन धरी हस्तास. म्हणे माझे तुष्ट मानस कामानळे रिजवी. कृष्णांगर राजाजवळ गेल्याबरोबर भुजवंतीनं त्याच्या हाताला धरलं आणि तिला सांगितलं, माझी काम वासना आहे, ती काम वासना तू पुरवा. असं सावत्र आई कृष्णांगराला बोलू लागली. स्वरूप अर्ककांत द्रवते झाले कामनळात. तरी चिते विन जाळू पाहत शांत करी महाराजा. आणि त्या असणाऱ्या भुजवतीने कृष्णांगराला सांगितलं, राजा मुला तुझं असणारं स्वरूप अत्याद्भुत आहे. तुझ्या स्वरूपावर तर मी भाळलेला आहे. त्यामुळे तुझ्याकडून माझं काम परिपूर्ण कर असं भुजवंती सांगते. ऐकता तेचे वचन राव कोपे क्रोध करून. मने सेवून रासी कानन सावधा परी काय हो. आणि लगेच असणाऱ्या कृष्णांगरानं ते शब्द ऐकले. त्याला राग आला. रागाच्या आवेशामध्ये काय बोलू लागला, प्रत्यक्ष माझी सापत्न माता कुळी बुद्धी वर्षी चित्ता. तरी या कृत्य कोण राहता तू ते होईल पुढारा. आणि त्यावेळेस शशांक कृष्णांगर राजा सांगू लागला, हे बघ तू माझी सावत्र आई आहे आणि तुझी करायला ती महापाप आहे आणि ह्या पापापासून तुझी सुटका होणार नाही असं कृष्णांगर सांगू लागला. स्त्री जाती अमंगळा दुर्गम सरिता परमचांडाळा. नेने अनर्थास बंडाळा जगा माझी वाढ. अरे स्त्री जाती अतिशय दुर्गम असतं. स्त्रीचं चरित्र लवकर लक्षामध्ये येत नाही. आई आहे, मी तुमचा मुलगा आहे, कसा जरी असलं तरी मुलगा आहे आणि त्या मुलाला तुम्ही काम भावनेच्या रूपामध्ये पाहत आहे असं कृष्णांगर बोलू लागला. कडे भुजावंती सुते ऐसी समजताची ती. परम भयाची व्याप्ती दाशी लागी पाचरी. आणि इकडे ते असणाऱ्या भुजवंतीला माहिती नव्हतं ती आपलाच मुलगा आहे म्हणून. कारण लग्न झाल्यापासून यांची तिची भेट नव्हती. तो महादेवाच्या दर्शनाला गेलेला होता. या गोष्टीला अनेक दिवस झाले आणि आपला मुलगा आहे हे समजल्यावर सावत्र मुलगा आहे हे लक्षामध्ये आल्यावर भुजवतीनं दासीला बोलवलं. म्हणे बाय हो झाले विघ्न प्रेम भयानक घेईल प्राण. तो पर पुरुष नव्हता सापत्न नंदन अर्थ उंगळ झाला. आणि त्या असणाऱ्या भुजवंतीनं दासीला बोलवलं. दासीला सांगितलं, हे बघ माझी नजर ज्या पुरुषावरती गेली तो परपुरुष कुणी नव्हता. तो असणारा माझा सावत्र मुलगा होता. माझ्या नवऱ्याचे पहिली बायकोच ते लेकरू होतं असं भुजवंती सांगू लागली. हा झाला वृत्तांत आता रायसी करील श्रुत. श्रुत झाली प्राणघात निर्बल सखे. आणि त्या असणाऱ्या भुजवंतीने सांगितलं, आता ही मुलगा शशांक राजाला सगळी कथा सांगेल आणि राजा माझ्यावरती रागवेला मला दंड करील. तरी आता विष घेऊन द्यावे वाटत आपुला प्राण. प्राण हरल्या सकाळ कल्याण मज प्रती वाटत असे. म्हणून आता एकच वाटतं, विषाची बाटली घ्यावी आणि सुसाईड करून मरावं. विपरीतास विपरीत करणी गुप्त राहिल सकळ जणी.
ना तरी वाचला विटंबनी नाना क्लेशा भोग. आणि मी जर आता स्वतः आत्महत्या केली नाही, मी भक्षण केलं नाही, जर मी याच्यातून वाचले तर लोकांमध्ये जगामध्ये माझी निंदा होईल असं भुजवती दासीला बोलू लागली. यातची सार गोष्टी हेत मिळवावे मृत्यू वाटी ना तरी वाचले राव शेवटी इटुंबनी मारी. म्हणून आता एकच वाटतंय की स्वतः आत्महत्या करावी. ही निंदनीय कर्म माझ्याकडून घडलंय. स्वतःच्या मुलाकडून मी काम भावनेची अपेक्षा ठेवली आणि ही जर सत्संग राजाला बातमी कळली तर राजा मला विटंबून त्रास देऊन अपमान करून मारिला असं भुजवती सांगू लागली. सर्व लोकात बाई होईल अपकीर्त म्हणतील राण परम कुजात भ्रष्ट बुद्धी पापी. आणि मला जर विटंबून मारलं तर लोक माझी मेल्यावर सुद्धा निंदा करतील, लोक माझी जगतामध्ये नाव ठेवतील, अपकीर्ती होईल असं भुजवंती सांगू लागली. विचार उडवला तरी सारात सार गुप्त प्रकरणी प्राणावर उदार व्हावे आपणची. म्हणून आता त्या ठिकाणी ही सगळं गुप्त ठेवा, माझं प्राण रक्षण करा दासीला सांगू लागली. ही गुप्त करून ठेवा. आता हे कृष्णागराचं काय करायचं प्लॅनिंग करून सांगते ऐका. ते बोलत युती सखी देईल उत्तरा प्रती ते पुढील अध्याय वक्त सार ग्रंथी श्रवण करा श्रोते. आणि अशा पद्धतीने भुजवंतीनं त्या दासीला सांगितलं. आता दासी काय उत्तर देते त्या भुजवंतीला, कसा विचार सांगते ते पुढच्या अध्यायामध्ये सुरस कथा ऐका. तरी हा ग्रंथ भक्तिसार तुम्हीच वदविता मनोहर निमित मात्र धोंडी कुमार मालू नरहरीचे मिरवितसे वस्ती श्री वस्तकथाधार कुंडली कवधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान